नमस्कार मंडळी, आज मिळालं होतं मला ड्रायव्हिंग लायसन्स 4 व्हीलर कारचं. तर त्यानंतर आम्ही वडापावसुद्धा खायला गेलो. वडापाव कसा होता ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही माझी टेस्ट चालू होती. माझ्या शेजारी जे टेस्ट घेणारे होते ते एक्झामवर ते बसलेले होते आणि इथे पॅरलल पार्किंगची माझी टेस्ट चालू होती आणि ती मी सुद्धा पास झाले आणि पॅरलल पार्किंग मला श्रीकांतने शिकवली आणि मला चांगली जमलीसुद्धा. तर याची प्रॅक्टिस आम्ही 1 महिना केली आणि रोड टेस्ट पण आम्ही 1 महिना करत होतो. त्यानुसारच मी गाडी चालवायला शिकवले आणि सगळी गाडी मला श्रीकांतने शिकवली A to Z. तर त्यांचं क्रेडिट खूप आहे याच्यामध्ये. त्यांनी मला खूप छान गाडी शिकवली. त्यानंतर मी रोड टेस्ट पास झाले आणि त्यानंतर मला ड्रायव्हिंग लायसन्स भेटलं. हा होता एक आनंदाचा दिवस. त्यानंतर आम्ही जय भवानी वडापाव सेंटरमध्ये वडापाव खायला गेलो. आमच्या बेंसलममध्ये पहिल्यांदाच त्यांची शाखा ओपन झालेली आहे. तर बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं, बरेच लोकं इथे येऊन गेले होते. पण थोडंसं कॉस्टली होतं. $5 एक वडापाव होता, तर ₹400 एक वडापाव फक्त. इंटेरियर खूप चांगलं होतं. आतमध्ये गेलो शॉर्ट्स आम्ही. मुझे दे दे ठाकुर, बड़ी बड़ी बातें वड़ापाव खाते। जा सिमरन जा, खा ले अपना CTC। इतनी सी चटनी मैं 2 दाबेली खाऊं। त्यानंतर श्रीकांतने 3 वडापावची ऑर्डर दिली, 2 स्पायसी आणि 1 कमी तिखट आणि हे होतं मेनू. तर इथे चाट, स्नॅक्स, वडापाव, पावभाजी तर ह्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या. इथे नॉर्थ इंडियन छोले भटुरेसुद्धा होते. तर आमचे 3 वडापाव आले. ज्याने ते काही खाल्ला नाही Okay, कारण की those are स्पायसी spicy, होतं right? खूप. तर त्याच्यासोबत Okay, thank you. एक ग्रीन Thank you so चटणी much. होती आणि एक वडापावचा सॉस त्यांनी दिला होता. थोडासा तो गोड होता. तर वडापाव थोडासा तेलकट होता. मला काही एवढा आवडला नाही, पण त्याची भाजी चांगली होती. पण त्यांनी पाव एकदम स्पायसी करून दिला होता. तो पण मला खूप आवडला. पण जो वडापाव होता आतमधला तो खूपच जास्त तेलकट होता. श्रीकांतला विचारू आपण कसा होता? ठीक है। चांगला तुझा आजचा चांगल्यापेक्षा चांगला असतो पण नॉट बॅड कधीतरी.